रागाच्या भरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संताप निर्माण झालेला होता. माऊलींचं मन उद्विग्न झालं होतं. त्या उद्विग्नतेतून एका अर्थानं विवेक दीप उजविण्याचं काम कुणं केलं तर एका बहिणीनं केलं. मला असं वाटतं की मुक्ताईंनी जर त्या काळामध्ये माऊलींना या प्रकारचा सांगितलं नसतं आणि माऊलींनी ताटी जर उघडली नसती तर वारकरी संप्रदायासाठी जे काही गीतेनं त्या काळातलं ज्ञान तुम्हाला माहिती आहे की ताटीच्या आडच लपून बसलेलं होतं, जे माऊलींनी प्राकृतामध्ये आणलं आणि खऱ्या अर्थानं ज्ञानाची ताटी उघडली. आणि म्हणून तुमचे आमचे सारखे यारे यारे लहान थोर याती भलत्या नारे नर या सगळ्यांना ज्ञान घेता आलं. हे ज्ञान घेण्यासाठीचा जो काही प्रयत्न कुणं केला असेल तर तो बहिणीने केला. बहीण आणि भावाच्या संवादातून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा जन्म झाला, ज्ञानेश्वरीचा जन्म झाला किंवा माऊली खऱ्या अर्थानं त्यांच्यातला विवेक दीप उजविला गेला. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बहीण भावाचं नातं किती महत्त्वाचं आहे हे या अर्थानं देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर बहीण भावाबद्दल तिच्या अंतःकरणामध्ये नेहमीच प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. ती नेहमी भावाबद्दल ती जरी सासरला असली तरी तिच्या अंतःकरणामध्ये नेहमी भाऊ आई वडील डोकावताना दिसतात. ती बघा ना गाण्यामधून देखील कशी व्यक्त झालेली आहे. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण. या गाण्यातनं देखील काय बहीण भावाच्या नात्याबद्दलची विण आपल्यासमोर उकळलेली दिसून येते. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण. किंवा ही बहीण आपल्या मुलांना आपल्या भावाच्या पत्नीचं महत्त्व त्याच्या मनावरती बालमनावरती कोरण्याचं काम अनेक गाण्यांच्या मधून करताना देखील आपल्याला दिसून येते. झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया. पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया. मामी आमुची सुगरण रोज रोज पोळ्या शिकरण. मामी आमुची सुगरण रोज रोज पोळ्या शिकरण. आहे की नाही? रोज रोज पोळ्या खाऊया मामाच्या गावाला जाऊया. म्हणजे इथे मुलाच्या मनामध्ये आपल्या भावाबद्दल भावाच्या पत्नीबद्दलचं प्रेम आणि माहेराबद्दलची ओढ या गीतामधनं देखील भावाबद्दलचा आदर बहीण व्यक्त करते की नाही यातून देखील भाऊ आणि बहिणीची घट्ट नात्याची वीण आपल्यासमोर दिसून येते. लहानपणी मुलांना मुद्दामी गीत सांगितलं जात होतं. चांदो मामा भोगलास का ही निंबोणीच्या झाडा आड लपलास का. निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरबंदी. लिंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी. मामाच्या वाड्यात येऊन जा तूप पोळी खाऊन जा. आता हे गीत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इथं देखील बालमनावरती आपल्या भावाबद्दलचा प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण करण्याचं काम बहीण करताना निश्चितपणे आपल्याला दिसून येते. तुम्हाला माहिती आहे विवेकानंदांनी शिकागोची जी धर्म परिषद जिंकली होती ती केवळ 2 शब्दांच्यामुळं. आणि ते 2 शब्द होते ब्रदर्स अँड सिस्टर्स. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू भगिनींनो. म्हणजे जगातल्या सर्व राष्ट्राच्या त्या शिकागोच्या परिषदेमध्ये 2 शब्द विवेकानंदांचे त्या सगळ्या परिषदेला जिंकून जातात. ते शब्द कोणते होते? माझे बंधू आणि भगिनींनो. यावरून देखील आमच्या देशातल्या बंधू भगिनी या शब्दांना या नात्याला किती महत्त्व आहे ही गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्याकडे देखील जी दररोज शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हटली जाते त्या प्रतिज्ञेमध्ये बांधव हा शब्द आलेला आहे. बांधव म्हणजे केवळ बंधू नाही तर बंधू भगिनी या दोन्हींना मिळून बांधव शब्द आलेला आहे. आपण नेहमी म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणजे लहानपणापासून आपल्या मुलांच्या मनावरती बंधू भगिनीचा संस्कार आपल्या देशामध्ये करण्याचं काम आपण नेहमीच करत आलेले आहोत. आणि म्हणून तर माऊलींनी जे सांगितलं हे विश्वची माझे घर आणि हे
आपल्याला जर खऱ्या अर्थानं विश्व कुटुंबकम ही संकल्पना जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी जगातल्या प्रत्येक व्यक्तींकडं बंधू आणि भगिनीच्या दृष्टिकोनातनं बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या सख्या बहिणीबरोबरच जगातल्या अन्य स्त्रिया ज्या आहेत त्या माझ्या ज्या लहान असतील, माझ्या वयाच्या असतील, त्या सगळ्या माझ्या भगिनी आहेत. आणि मुलींनी देखील बाकीचे जे आहेत ते माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा लहान असलेले ते माझे भाऊ आहेत. या भूमिकेतून जर बघितलं तर मला असं वाटतं की जगातले बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. नाहीतर एकीकडे आपण प्रतिज्ञा म्हणायची भारत माझा देश आहे, दुसरीकडे मात्र आपण विसंगत वागायचं. एकीकडे आपण भाऊबीज साजरी करायची आणि दुसरीकडे मात्र त्यानुसार वागायचं नाही, असे विसंगती येता कामा नये. म्हणून रामदास फुटाणे म्हणाले होते प्रतिज्ञेचं विडंबन करताना की भारत कधी कधी माझा देश आहे, सारे जातीय धर्मीय माझे बांधव आहेत. माझा देश माझ्या धर्माचा माणूस, माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस तोच माझा भाऊ आहे आणि माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे, प्रांताप्रांतासाठी तो झुंपणार आहे. तोपर्यंत मला माझ्या स्वप्नांची तहान आहे आणि मी माझ्या देशापेक्षाही महान आहे, अशी वृत्ती दुसरीकडे आपल्यामध्ये येत असतानाची दिसते. म्हणून तर कवीला अशा प्रकारचा विडंबन या प्रतिज्ञेचं करावं वाटलं. याचं चिंतन खरं तर अशा उत्सवाच्या निमित्तानं आपण केलं पाहिजे. मी तर असं मानतो की अलीकडं आपण धर्माच्या नावावर देखील कुठेतरी बंधू भगिनीचं नातं विसरत चाललोय की काय. एक हिंदीतला कवी म्हणतो, किस रावण की काटू भाए, किस लंका को आग लगाऊं, घर घर रावण पग पग लंका, इतने राम कहाँ से लाऊं. नफरतों का आसर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया. गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया. मंदिरों में हिंदू देखे, मस्जिदों में मुसलमान. शाम को जब मैं खाने गया, तब जाकर दिखे इंसान. ये पेड़ पौधे शाखे भी परेशान हो जाए, अगर परिंदे भी हिंदू या मुसलमान हो जाए. सूखे मेवे भी ये देखकर हैरान हो गए, कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गए. मला असं वाटतं की धर्माधर्माच्या, जाती जातीच्या, पंथापंथाच्या जर आपण भिंती एकमेकांच्या मध्ये उभे करत राहिलो तर आपण किती जरी भाऊबीज साजरी करत गेलो तरी मला असं वाटतं की ती केवळ आपल्या बहीण आणि भावापुरतीच मर्यादित राहील. भाऊबीजेतनं बहीण आणि भावाचा हा जो संस्कार आहे तो केवळ आपल्या परिवारापुरता, कुटुंबापुरता मर्यादित न राहता या जगातले प्रत्येक व्यक्ती माझा भाऊ आहे आणि प्रत्येक स्त्री ही माझी बहीण आहे. प्रत्येक स्त्रीला या प्रकारचा भावाची दृष्टी सगळ्या पुरुषांकडे पाहण्याची आणि प्रत्येक पुरुषाला स्त्रीकडे बहिणीच्या दृष्टीनं पाहण्याची वृत्ती यातनं वृंदीगत व्हावी, हाच कदाचित पूर्वीच्या ऋषीमुनींचा, आपल्या वडीलधाऱ्यांचा उद्देश असावा. आणि तो उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन आजच्या भाऊबीजेच्या दिवशी आपण सगळ्यांना, जसं की आजचं युग हे LPGचं युग आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचं युग आहे. आपण इंटरनेटच्या माध्यमातून जी विविध जनसंचार माध्यमं आलेली आहेत त्या माध्यमातून दुनिया मेरी मुठ्ठी में असं आपण म्हणतो आहोत. आपल्याला माहिती आहे की अलीकडं आपल्या देशानं जगाला हे सांगितलं की वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना आमची भारताची आहे. आम्ही जगाला प्रत्येक वेळेला परिवार समजलेला आहे आणि आम्ही विश्वबंधुत्वाच्या दृष्टीने जगाकडे बघत आलेलो आहोत. ही दृष्टी अधिक वृंदिंगत व्हावी यासाठी मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण हा बहीण भावाचा जो काही उत्सव आपण भाऊबीजेच्या निमित्तानं साजरा करतो आहोत तर केवळ आपल्या परिवारातल्या, रक्तातल्या नात्यातल्या भाऊ बहिणीच्या नात्यापुरतंच याला मर्यादित न ठेवता या समाजाचे वंचित आहेत, या समाजाचे निराधार आहेत, या समाजामध्ये ज्यांना कोणीच नाही, जया न कोणी प्रभूमी तयाचा, तयार्थ हे हात तयार्थ वाचा, या पद्धतीनं आपण आपलं जर आयुष्य समाजातल्या वंचितांसाठी, निराधारांसाठी, मग ते स्त्री असेल तर बहीण म्हणून आणि पुरुष असतील तर भाऊ म्हणून, या अर्थानं जर आपण त्यांना ओवाळलं, त्यांना कुरवाळलं आणि त्यांच्या पाठीमागं जर मी तुझ्या पाठीमागं आहे या अर्थानं जर आपण उभे राहिलो तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं पूर्वजांना अपेक्षित असलेली भाऊबीज आपण साजरी
करतोय पूर्वीच्या काळापेक्षा देखील आजची भाऊबीज ही आपण जरा विशाल दृष्टिकोन ठेवून करतोय असं होईल. कारण आजच्या काळात आपण पाहतोय की जग युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे. दहशतवाद, हिंसाचार, व्याभिचार, भ्रष्टाचार, अनाचार अशा अनेक समस्यांनी, ताणतणाव अशा विविध समस्यांनी जग ग्रस्त झालेलं आहे. आणि अशा या ग्रस्त झालेल्या जगाला जर आपल्याला शांती द्यायची असेल, त्याची भावनिक त्याला समाधान द्यायचं असेल, तर त्यासाठी बहीण भावाचं नातं अधिक वृद्धिंगत करण्यासाठीचा संकल्प आजच्या दिनी माझ्यासह आपण सगळ्यांनी करूया. आणि या संकल्पासहज आपण येणारी भाऊबीज साजरी करूया, एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.